घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद, 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला जेरबंद केलं। त्याच्याकडून 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। राहुल प्रकाश माने, वय 30, राहणार इस्लामपूर, सध्या दत्त वसाहत आष्टा, तालुका वाळवा असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे। सांगली पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करत असताना अरुण पाटील, सूरज थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी करून मिळालेला माल विक्री करता मोटरसायकलवरून पेट नाका येथील हायवेच्या पुलाखाली येणार आहे। त्या परिसरामध्ये सापळा रचून संशयितरित्या येऊन थांबलेला राहुल माने याला ताब्यात घेतलं। त्याची अंग झडती घेतली असता पॅन्टच्या उजव्या खिशात एक सोन्याची अंगठी, घंटन, 7,000 रोख रक्कम मिळून आली। तसेच मोटरसायकलीस कापडी पिशवीत 15 साड्या मिळून आल्या। त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने काही दिवसापूर्वी गावातून चोरल्याचं कबुली दिल्याने त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली। त्याच्याकडून 2,22,000चा मुद्देमाल हस्तगत केला। या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पंकज पवार, अनिल ऐनापुरे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, सूरज थोरात, विनायक सुतार, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, श्रीधर बागडी, अजय पाटील यांनी सहभाग घेतला होता। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।